नमस्कार, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपल्याला बनवायचे ड्रायफ्रूटचे लाडू. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. तर पॅन गॅसवर ठेवलेला आहे. यामध्ये आता आपल्याला 2 चमच तूप घालायचं आहे. तर इथे गाईचं तूप घेतलेलं आहे मी. 2 चमच घालत आहे. आणि तूप छान वितळलं तर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे बदामाचे तुकडे. तर यामध्ये आता आपल्याला घालायचे बदामाचे तुकडे. असे 2-2, 3-3 तुकडे करून घेतलेले आहे मी. आणि आता आपल्याला कमी गॅसवरच छान असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम किंवा मोठी केलेली नाही, बारीक गॅसवरच आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. बदाम हे स्मरणशक्ती वाढण्यासाठी खूप छान असतात. परत लहान मुलांना, परत आपल्या स्किनसाठी सुद्धा छान असतात. त्यासाठी लहान मुलांना आवर्जून द्यायचे आणि आपणही खायचे. पाण्यात भिजून खाल्लेले केव्हाही चांगले असतात. रात्री 2-3 पाण्यात भिजवले का सकाळी खायचे साल काढून, छान असतात खाल्लेले. तर बदाम आपले छान भाजून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. तर काढून घेते मी. त्यानंतर 1 वाटी काजूचे तुकडे केलेले आहेत ते घालायचे आहे. आणि हे सुद्धा आपल्याला कमी गॅसवरच मस्त भाजून घ्यायचे आहे. छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपल्याला. हे सुद्धा आपल्या हाडासाठी छान असतात काजू, यामुळे हाडं आपले मजबूत होतात. तर छान कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची नाही आपल्याला. तर काजूही आपले छान भाजून झालेले आहेत. आता हे काढून घेते मी. तर परत 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला अक्रोड. तर अक्रोडचे सुद्धा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आणि अक्रोड आपल्या ब्रेनसाठी, हृदयासाठी खूप छान असतं. तर हे सुद्धा खाल्लेलं पाहिजे. हे सुद्धा आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी केलेली नाही मी, सर्व कमी गॅसवरच भाजून घेत आहे. आणि सर्व साहित्य 1-1 वाटीच घेतलेलं आहे. तर आपले अक्रोडसुद्धा छान व्यवस्थित भाजून झालेले आहेत. हे सुद्धा आता मी काढून घेणार आहे. त्यानंतर घेतलेले आहे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत. ह्यासुद्धा आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. पंपकिन सीड्स म्हणजे लाल भोपळा असतो ना, त्याच्या बिया आहेत ह्याही खूप उपयुक्त आहेत. त्यासाठी स्किनसाठी सुद्धा चांगले आहेत. तर याचंही सेवन केलं पाहिजे. आता आपल्या बियासुद्धा छान व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. आता ह्या पण आपण काढून घेऊया. तर काढून घेते मी. तर आता आपल्याला मनुकेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. 1 वाटीच घेतलेली आहेत. तर मनुके खाल्ल्याने भूकही छान लागते आणि डायजेशनही छान होतं, त्यामुळे मनुकेही खाल्ले पाहिजेत. तर इथे आपले मनुकेही छान भाजून झालेले आहेत. आता आपण हेही सुद्धा काढून घेऊया. त्यानंतर मगज बी घालायचं आपल्याला, म्हणजेच खरबुजाच्या बिया असतात ह्या. आणि याला पण आपण कमी गॅसवर भाजून घेणार आहोत. ह्या पण स्किनसाठी चांगले असतात. ह्यापासून स्किन कॅन्सरचा बचाव होतो. स्किनला प्रोटेक्शन मिळतं यापासून आणि चांगलं असतात हे पण खाल्लेलं. तर ह्या बियासुद्धा खात जावा. तर आता यामध्येच आपल्याला घालायची आहे खसखस. तर खसखस घालूया. 50 ग्रॅम खसखस आहे. तर छान आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायची आहे. आणि खसखसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयरन असतं. तर खसखसमध्ये आयरन असतं आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवतं. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये खसखस असतेच आपल्या मसाल्यामध्ये. तर इथं आपल्या मगज बी आणि खसखस भाजून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. तर इथे डेसिकेटेड खोबरं घालत आहे मी 2 वाट्या. ही 1 वाटी आणि परत 1 वाटी घेत आहे. तर परत दुसरी वाटी घालूया. आणि यामध्ये आपल्याला तूप टाकायची काही गरज नाही आहे. याच्यामध्ये ऑलरेडी तेल सुटतं खोबऱ्याला, त्यामुळं असंच भाजायचं आपल्याला कमी गॅसवर. तर कमी गॅसवर भाजून घेत आहे. तर इथे आपलं खोबरंही छान भाजून झालेलं आहे. आपण खोबरंही काढून घेऊया. तर खोबरं काढून घेते मी. तर इथे खजूर घेतलेले आहेत मी आणि हे मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत थोडं थोडं पाणी टाकून.
तर 2 वाट्या घेतलेले आहेत हे. तर याला पण आता आपण छान कमी गॅसवरच परतून घेणार आहोत व्यवस्थित. तर खजूर भाजण्यासाठी 2 चमच तूप घातलेलं होतं. त्यानंतर खजूर हे कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही, कंट्रोलमध्ये ठेवतो आणि हिमोग्लोबिन छान वाढतं याने. तर खजूरसुद्धा खाल्लेले पाहिजेत, खूप छान असतात. तर आता आपल्याला कमी गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे मिश्रणही रेडी झालेलं आहे. आता गॅस बंद करते मी आणि हे मिश्रण यामध्ये टाकून घेते. त्याद्वारे आपल्याला त्यामध्ये घालायचे वेलची पावडर घालूया आणि गॅस बंद केलेला आहे. तर आता आपण हे मिश्रण थंड होण्याची वाट बघूया आणि नंतर यामध्ये मिक्स करून घेऊया. तर हे खजूरचं मिश्रण आपलं छान असं कोमट झालेलं आहे. आपण यामध्ये मिक्स करून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पिस्ता टाकायला विसरलेली होती मी. आता गरम करून घेत आहे छान कमी गॅसवर आणि मिश्रण मिक्स केल्यावर मला आठवण आली. तर पिस्ता छान कमी गॅसवर मी भाजून घेत आहे. पिस्ता पण डोळ्यासाठी आणि शुगर कंट्रोलमध्ये करतं, तर पिस्ताही खाणं चांगलं असतं. तर आता आपलं फ्राय करून झालेलं आहे. तर यामध्ये टाकून घेते मी, म्हणजेच भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर गॅस बंद करते आणि मिश्रणमध्ये टाकून देते. तर पिस्ता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व एक एक वाटीच घेतलेले आहे सर्व जिन्नस यामध्ये. फक्त आपण खोबरे किस 2 वाटी घेतलेले आहे आणि खजूर 2 वाटी घेतलेले आहे. बाकी सर्व एक एक वाटीच घेतलेले आहे आणि खसखस 50 ग्रॅम घेतलेली आहे. तर हे छान व्यवस्थित झाल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. खूप छान प्रोटीनयुक्त लाडू आहेत, एकदम पौष्टिक, लहान मुलांसाठी खूप छान असतात. तर आता आपण लाडू वळवायला सुरुवात करूया. थोडं थोडं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि छान असे व्यवस्थित छोटे छोटे लाडू करून घ्यायचे आपल्याला. तुम्हाला जसे आवडेल त्या साईजचे तुम्ही करू शकता, छोटे किंवा मोठे. तर सहज होत आहेत, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता किती सुंदर आपला लाडू तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने सर्व बनवून घेणार आहे मी. तर बघू शकता आपला दुसराही लाडू छान तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने आता मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे. तर इथे आपले सर्व लाडू रेडी झालेले आहेत. तर कसे झाले ड्रायफ्रूटचे लाडू नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.